पुढची एक महत्त्वाची बातमी आहे। वसंत मोरेंना उद्धव ठाकरेंनी फोन केला। स्वारगेट आंदोलनावरनं शाबासकीची थाप उद्धव ठाकरेंनी दिली। उद्धव ठाकरेंनी खास फोन करून वसंत मोरेंची पाठ थोपटली। अन्याय होईल तिथे असेच पेटून उठा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना फोन केला। स्वारगेटमधलं सुरक्षा रक्षकांचं जे ऑफिस आहे ते वसंत मोरे आणि त्यांच्या सहकार्यांनी जाऊन फोडलं आणि या स्वारगेटमधल्या आंदोलनावरनं उद्धव ठाकरेंनी शाबासकीची थाप देण्यासाठी वसंत मोरेंना फोन केला होता। चांगलं केलं, जोरात केलं. हो साहेब, हो साहेब. दोघं तिघच होतो. पण म्हटलं आता बाकीचं कोणी येऊन काय बोलण्याच्या पलीकडे जात चाललंय सगळं प्रकरण. साहेब म्हणजे तो एवढा घाणेरडा प्रकार होता तिथे ते एसटी मध्ये. 4 शिवशाहीचे एसटी बंद पडलेले आहेत आणि अक्षरशः त्या एसटी मध्ये लॉजिंग केलं हो. आणि सगळी जाणारी लोक त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समोरनं जातात ना, म्हणून जे काय लढतोय ना आपण, हो सर. सगळ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. माझा आपली जीव जळतोय हे सगळं बघून. महाराष्ट्र कुठे चाललंय, हो ना. मुंबईची हालत, सगळं मराठीवरती आक्रमण. मग तरी सुद्धा म्हणजे त्यांना पोलिसांची पण भीती नाही. नाही ना, कुणाचीच भीती नाही या लोकांना. नाही, पण चांगलं केलं तुम्ही. येस, हो साहेब, हो साहेब. थँक्यू. एक मोठी बातमी पुण्यातल्या स्वारगेटमधल्या या सगळ्या गैरप्रकारात आरोपी दत्ता याचं शेवटचं फोन लोकेशन हे गुन्हाट गावामध्ये आढळलंय। तसं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। गुन्हा घडल्याच्या दिवशी आरोपी हा स्वारगेटवरनं थेट आपल्या गावी गेला होता, पण तिथून तो नेमका कुठे गायब झाला हेच आता पोलिसांना सापडत नाहीये। तर नराधम दत्ता गाडे जो आहे त्याचं लोकेशन पोलिसांना हे शेवटचं गुन्हाट या गावामध्ये आढळलं। पोलीस तपासात त्याची माहिती समोर आली आहे आणि ही त्याच्या घरातली दृश्य आहेत ज्या गुन्हाट गावामध्ये त्याचं घर आहे। तिथे सध्या कुलूप दिसतंय आणि त्यानंतर तो या आपल्या घरातनं या गुन्हाट गावातनं कुठे पसार झालाय ते अद्याप कळलेलं नाही। मात्र शेवटचं त्याचं लोकेशन त्याच्या गुन्हाट या गावामध्ये आढळलं। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आहेत आपल्या सोबत। सचिन, हे जे घर दिसतंय आरोपी दत्ताचं, कोण कोण तिथे राहत होतं, कधीपासून सगळे बेपत्ता आहेत? खरं तर शिरूर तालुक्यातील गुन्हाट या ठिकाणी आरोपी दत्ता यांचं हे घर आहे आणि आरोपींनी हे दुष्कृत्य केल्यानंतर साधारण सकाळी हे दुष्कृत्य झालं। त्यानंतर आरोपी 11 वाजता हा त्याच्या गुन्हाट येथील राहत्या घरी आला होता। त्याने घरी आराम केला। सायंकाळी 5 वाजेपर्यंत आरोपी हा त्याच्या घरी होता। मात्र 5 वाजेनंतर आरोपी तिथून पसार झालेला आहे। एवढं सर असतानाही पोलिसांनी मात्र त्याबाबत कोणतीही त्यावेळेस खबरदारी घेतली नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आरोपी सोबत आरोपीचा जो भाऊ राहत होता त्या भावालाही काल चौकशीसाठी पोलिसांच्या पुणे पथकाने ताब्यात घेतलंय। आता मात्र आरोपीच्या घरी कोणीही नसून घराला टाळे असलेले पाहायला मिळत आहेत। बिलकुल सचिन, धन्यवाद या माहितीसाठी। मात्र आता खरा पोलिसांचा कस आहे या आरोपीला शोधण्याचा, पकडण्याचा, अटक करण्याचा। मात्र आता या आरोपीला अटक करणं महत्त्वाचं आहे। त्याआधी तो त्याच्या गावामध्ये आला होता, घरी त्यानं थांबला, आराम केला, मात्र त्यानंतर तो कुठे पसार झालाय हे आता शोधणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। शिरूरमधलं हे गुन्हाट गाव आणि गुन्हाट गावामध्ये या आरोपी दत्ताचं हे घर आहे, जिथे गुन्हा केल्यानंतर तो याच घरामध्ये आला होता, याच गावामध्ये आला होता आणि तिथून तो पसार झालाय। पुढची एक महत्त्वाची बातमी आहे। वसंत मोरेंना उद्धव ठाकरेंनी फोन केला। स्वारगेट आंदोलनावरनं शाबासकीची थाप उद्धव ठाकरेंनी दिली। उद्धव ठाकरेंनी खास फोन करून वसंत मोरेंची पाठ थोपटली। अन्याय होईल तिथे असेच पेटून उठा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना फोन केला। स्वारगेटमधलं सुरक्षा रक्षकांचं जे ऑफिस आहे ते वसंत मोरे आणि त्यांच्या सहकार्यांनी जाऊन फोडलं आणि या स्वारगेटमधल्या आंदोलनावरनं उद्धव ठाकरेंनी शाबासकीची थाप देण्यासाठी वसंत मोरेंना फोन केला होता। चांगलं केलं, जोरात केलं. हो साहेब, हो साहेब. दोघं तिघच होतो. पण म्हटलं आता बाकीचं कोणी येऊन काय बोलण्याच्या पलीकडे जात चाललंय सगळं प्रकरण. साहेब म्हणजे तो एवढा घाणेरडा प्रकार होता तिथे ते एसटी मध्ये. 4 शिवशाहीचे एसटी बंद पडलेले आहेत आणि अक्षरशः त्या एसटी मध्ये लॉजिंग केलं हो. आणि सगळी जाणारी लोक त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समोरनं जातात ना, म्हणून जे काय लढतोय ना आपण, हो सर. सगळ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतो। माझा आपली जीव जळतोय हे सगळं बघून। महाराष्ट्र कुठे चाललंय, हो ना. मुंबईची हालत, सगळं मराठीवरती आक्रमण. मग तरी सुद्धा म्हणजे त्यांना पोलिसांची पण भीती नाही। नाही ना, कुणाचीच भीती नाही या लोकांना.
नाही पण चांगलं केलं तुम्ही. येस. हो साहेब, हो साहेब, थँक्यू. हा?